मंत्रिमंडळ विस्तारातून छगन भुजबळ यांना वगळण्यात आलं, त्यामुळे भुजबळ नाराज झाले, त्यामुळे पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय। त्यामुळे भुजबळ खरोखर वेगळा निर्णय घेऊ शकतात का? तर अशी कोणती कारणं आहेत ज्यामुळे भुजबळ नाराज झालेत? तर राज्यसभेच्या निवडणूक वेळी राष्ट्रवादीकडून 2 उमेदवार राज्यसभेवर जाणार होते। त्यात भुजबळ इच्छुक होते, पण अजित पवारांनी सुनेत्रा पवार आणि दुसऱ्या जागेवर नितीन पाटील यांना राज्यसभेत पाठवलं। दुसरं कारण म्हणजे मोदी शहा यांनी भुजबळांना नाशिकमधून लोकसभेवर निवडून आणा असे आदेश दिले, त्यामुळे तुम्हाला लोकसभा लढवावी लागेल असं अजित पवार यांनी भुजबळांना सांगितलं। पण इतरांची नावं घोषित होत होती, पण भुजबळांची उमेदवारी जाहीर होत नव्हती, त्यामुळे भुजबळांनी लोकसभा लढणार नसल्याचं जाहीर केलं। दुसरीकडे भुजबळांना येवल्यातून विधानसभा लढण्यास सांगितलं। भुजबळ लढले, जिंकलेही, पण आता त्यांना परत राजीनामा द्यायला सांगितलं। तुम्ही विधानसभेचा राजीनामा द्या, नितीन पाटील यांचा राजीनामा घेऊन तुम्हाला राज्यसभेवर पाठवू असं त्यांना सांगितलं। या प्रकारामुळे भुजबळ नाराज झाले। तसेच भुजबळ हे सिनियर नेते आहेत, ते मंत्रिमंडळात हवे असं फडणवीस यांनी अजित पवार यांना सांगितलं। त्यानंतरही भुजबळ